हॅलो फ्रेंड्स, आज गणपतीचा 7वा दिवस आणि 7व्या दिवशी मी काय केलं मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज मी ही रांगोळी काढते आहे. एक पिंड आहे आणि त्यालाच जोडून गणपतीचा फेस आहे. आता ही रांगोळी मला जमते की नाही हे मी सांगू शकत नाही. तर आता व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळेल की मला ही रांगोळी जमली की नाही जमली. पण माझी खूप इच्छा होती ही रांगोळी काढायची, म्हणून मी आज ही रांगोळी काढली आहे. दिसायला तर थोडी हार्ड आहे, पण काढताना एवढी काही हार्ड वाटली नाही. ठीकच आहे, म्हणजे इझी आहे, काढू शकते कोणी पण. इथे बाहेर मी रांगोळी काढत होती आणि आतून खूप आवाज येत होता. दोन्ही मुलं खूप गोंधळ घालत होते आतमध्ये आणि खूप मस्ती करत होते. मध्ये मध्ये मी रांगोळी काढत असताना इके पण येत होते, पण मी जोरात आवाज काढला की परत आत जायचे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आज कुठेतरी जाण्याचा प्लॅन करू गणपती बघण्यासाठी, पण ते काही झालं नाही. आजही खूप पाऊस होता आणि पावसामुळे खरंच कुठेच जाता येत नाही आहे. दिवसभर जरी पाऊस नसला तरी सायंकाळी बरोबर जायच्या वेळेस पाऊस येतो आणि गणपती बघण्याची वेळ कसं रात्रीच छान वाटते. ते लायटिंगचं वगैरे व्ह्यू जे असतं ते रात्रीच बघायला मजा येते. आणि मुलांना पण कुठे मेला वगैरे असला की फिरवायला ते रात्रीच चालू असतं, तर त्यामुळे आम्ही रात्रीच निघतो गणपती बघायला. तर बघा, माझी रांगोळी झाली आहे आणि माझी रांगोळी तर मला खूप आवडली. आता तुम्ही पण कमेंट करून सांगा कशी काढली आहे ते. तर बघा, मी बाहेर रांगोळी काढत होती आणि आतमध्ये या मुलांनी स्वतःचे काय हाल करून घेतले आहेत आणि घरचे सुद्धा काय हाल करून घेतले आहेत. आता त्यांना बघितल्यानंतर असं वाटतं की यांची परत आंघोळ घालावीच लागेल, पण ते आरामात घालेल. आधी मी मोदक बनवून घेते. तर आज खूप विचार केल्यानंतर मोदक तांदूळचे बनवले आहेत आणि खरंच खूप टेस्टी झाले होते. खूप इझी रेसिपी आहे आणि अगदी 15 ते 20 मिनिटातच मोदक बनवून तयार झाले आहेत. या मोदकच्या रेसिपीचा शॉर्ट्स मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही तिथनं रेसिपी बघू शकता किंवा या व्हिडिओमध्ये पण मी तोच शॉर्ट टाकलेला आहे. तुम्ही इथनं पण बघू शकता. पण त्या व्हिडिओमध्ये या मोदकची रेसिपी खूप डिटेलमध्ये सांगितली आहे. तुम्हाला तिथलं जास्त लवकर समजायला येईल. तसं तर रोज मी मोदक बनवून झाल्यावर स्वयंपाक करून घेते, पण आज मला काही स्वयंपाक करून घ्यायचा नव्हता, म्हणून आज नैवेद्यासाठी साखरेचा गोड पराठा बनवून घेतलेला आहे. आणि स्वयंपाक न करण्याचं कारण म्हणजे असं की आज आम्हाला गणपतीच्या जेवणाला जायचं होतं माझ्या एका जाऊकडे, पण या पावसामुळे तर काही निघायलाच मिळत नव्हतं. फायनली आम्ही 11 वाजता घरून निघालो त्यांच्याकडे जेवण करायला जायला. तसं तर घराजवळच आहे, 5 ते 7 मिनटाचा डिस्टन्स आहे, म्हणजे गाडीने जर गेलं तर. पण पाऊस जास्त असला की तेवढ्या डिस्टन्सवर पण जायला मिळत नाही. तर चला, आता त्याआधी तर मोदक वगैरे झाले आणि आम्ही आरतीच्या तयारीला लागलो. आरती करून घेतली. धूपबत्ती लावण्याची ट्रिक बघा. धूपबत्ती यांच्याने काही जळत नव्हती, तर मी त्या धूपबत्तीवर एक कापूरची गोळी ठेवली आणि नंतर धूपबत्ती लावली, तर खूप इझिली जळली. तुम्ही पण हे ट्राय करून बघा. तर चला, आज तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की आज डुगू आरती पकडून आहे. तर आज त्याने एवढा हट्ट पकडला की आज त्यालाच आरती करायची आहे आणि त्याच्या हाताला पण कोणी हात नको पकडायला, म्हणून त्याला एकट्यालाच आरती करायची होती आज. तर इथे म्हणून आज आरती तो फिरवतो आहे. आणि मग 8 वाजतापासून आम्ही पाऊस थांबण्याची वाट बघत होतो, पण पाऊस हा 11 वाजताच थांबला. तर आम्ही 11लाच त्यांच्याकडे जेवण करायला निघालो. ॲक्च्युली जवळ असल्यामुळे जाण्यात आला, नाहीतर ते तर प्लॅन कॅन्सलच करावं लागलं असतं, कारण एवढ्या रात्री कोणाकडे जाणं पॉसिबल होत नाही आणि ते जायला बरंही वाटत नाही. तर चला, उशीर झालेला आहे जायला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.